सो बरेच इश्यू सुरू आहेत. आणखीन इतक्या इश्यू नंतर पण मार्केट जर मी बघितलं ऑल टाईम हाय पासून मी जर कॅल्क्युलेट केलं तर फार काही त्याच्यामध्ये चेंजेस आलेला नाहीये. हार्डली 15% एक आपल्याला एक करेक्शन ह्याच्यात दिसलंय विच इज अ रिअली हेल्दी करेक्शन आणि मार्केटने मागचे 2 आठवडे परत एक बाउन्स दिलेला आहे. अर्थात हा बाउन्स टिकेल नाही टिकेल आय डोंट नो कारण की बरेच इश्यू अजूनही सुरू आहेत. आणखीन येस, मेजर इश्यू इज वॉर रिलेटेड की जे वॉर रशिया युक्रेन पर्यंत लिमिटेड आहे ते वर्ल्ड वाईड स्प्रेड व्हायला नकोय. आणि जर ते झालं तर मग करेक्शन्स आणखीन परत अनसर्टेनिटी मार्केटमध्ये राहीलच अजूनही. सेकंड पॉइंट इज युएस इन्फ्लेशन डेटा हा काही खूप चांगला नाही. इन्फ्लेशन रेट पण खूप वाढतोय. सो तो एक इश्यू आहे. त्याच्यानंतर आपला कोरोनाचे काही केसेस चायनामध्ये परत सुरू झालेले आहेत. तर तो एक थोडासा एक तिथे इश्यू होऊ शकतो. इंडियन इकॉनॉमीमध्ये ॲज सच काही तसं प्रॉब्लेम नसला तरी पण खूप काही चांगली परिस्थिती पण नाहीये. जरी वाईट नसली तरी चांगलीही नाहीये. अजून जॉब डेटा आपला जे कॉर्पोरेट डेटा येत आहेत तेही काही खूप काही चांगले नाहीये. सो ओव्हरऑल मिक्स सिच्युएशन, मिक्स टू बॅड सिच्युएशन आहे. पण अशाही परिस्थितीत जर मार्केट तग धरून आहे, तर ते फक्त आणि फक्त इंडियन इन्फ्लो जो आता वाढलाय इक्विटी मधला त्याच्यामुळे तग धरून आहे. विच इज अ गुड थिंग ऍक्च्युली. आणि अशाही परिस्थितीमध्ये काही चांगले ट्रेड आम्हाला मागच्या 2 आठवड्यात मिळाले. जे की खूप बेटर एक पिक्चर होतं की येस की ट्रेड अजूनही मिळतायत. चार्ट स्पेसिफिक जर तुम्ही राहिलात तर चांगले ट्रेड अजूनही मिळतील. तर निफ्टीचा हा वीकली चार्ट मी जर बघितला तर निफ्टीने मी मागच्या आय थिंक दुसऱ्या आपला जो मागच्या आठवड्यातला व्हिडिओ होता तो मी ही एक लेवल मार्क करून दिली होती 16,100 ची. तर बरोबर 16,100 च्या आसपास एक इथे सपोर्ट घेतला त्याने आणि तिथून एक जबरदस्त बाउन्स दिला. हा एक झोन आपण मार्क केलेला होता मागच्या. बरोबर मार्केट त्याच्या खाली ओपन झालं आणि त्या वीकमध्ये त्याने एक वरती क्लोजिंग दिली. सो इथे एक बाईंग सिच्युएशन सिनारिओ बनलेला होता की 16,600 ला वीकली जे क्लोजिंग आलंय त्याच्यानंतरचा हा वीक हा पॉझिटिव्हच जाणार आहे. बऱ्याच बऱ्याच अंशी एक काय म्हणतात ते की एक माहिती होतं की जाणारच आहे वरती. तो एक क्लिअर ट्रेड 2 आठवड्यात आम्हाला बाईंग साइडला मिळाला. आणखीन हा जो बाउन्स होता तोही एक बरोबर मागचा जो रेझिस्टन्स होता की जिथे मार्केटने हा एक मी जो झोन ड्रॉ केला राईट. या झोनमध्ये मार्केटने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आठवडे म्हणजे जवळजवळ 2 महिने मार्केट या एका लेव्हलवर मागच्या वेळी रेझिस्टन्स मार्केटला येत होता. त्या मार्केटने याच झोनमध्ये एक सपोर्ट घेऊन एक चांगला बाउन्स दिलाय. सेकंड थिंग की जर तुम्ही जे एक ट्रेंड लाईन जर मी ड्रॉ केली, ही ट्रेंड लाईन जर मी ड्रॉ केली राईट. तर ही ट्रेंड लाईन आता एक रेझिस्टन्सचं काम केलं की जिथे एकदा इथे रेझिस्टन्स आलेला आहे, इथेही आता रेझिस्टन्सच्या जवळ मार्केट आहे. तो मार्केटला इथे खाली एक सपोर्ट आहे आणि वर एक रेझिस्टन्स आहे. त्यामुळे कमिंग वीक आहे तो परत एक चॉपी होऊ शकतो. राईट. हा एक आता मी जो झोन ड्रॉ केला इथे. तर ही लेवल येते 17,480 आणि जर एसजीएक्स आपण बघितला तर आय थिंक एसजीएक्स पण तिथेच दाखवते बहुतेक. लेट मी चेक. 17,474 राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेवल नाव की या ट्रेंड लाईनच्या वर मार्केट आता टिकायलाच हवंय. 17,400 ला जर एक आठवडा मार्केटने क्लोजिंग दिली 1-2 आठवडे तर परत मार्केट एक आपल्या पुढच्या लेवल जे आहेत 18,300 आणि 18,800 या लेवलकडे जायला पूर्ण रेडी होईल. कारण की अजूनही मार्केटमध्ये जी फायर आहे ती अजूनही विझलेली नाहीये. आणि हे दोन ज्या कॅन्डल आहेत त्या खूप चांगल्या आलेल्या आहेत. आणि वर्स्ट केस सिनारिओ काय होईल की परत मार्केट इथून एक रेझिस्टन्स घेईल. मार्केट परत इथून एक रेझिस्टन्स येईल, परत एक सेलिंग येईल आणि परत ही जी एक छोटी लेवल आहे, ही जी एक लेवल होता, ही जी मी एक लाईन मारतोय, इथे मार्केट परत एक सपोर्ट घेऊन मग ट्रेंड लाईन ब्रेकआउट देईल. सो देअर इज पॉसिबिलिटी की एक पुढचा जो आठवडा ओपन होईल सोमवारचा, तिथून मार्केटमध्ये परत एक सेलिंग येईल, परत 1-2 आठवडे मार्केट एक रेंज बाउंड राहील आणि मग नंतर ब्रेकआउट येईल. सो माय ॲडवाइस इज की डोंट ट्रेड मंडेचं जे गॅप अप होईल तिथे ट्रेड करण्यात पॉईंट नाहीये. आणि ऑलरेडी मार्केटने ही जबरदस्त रन दिलेली आहे करेक्ट. सो वी शुड वेट फॉर अ रिटेस्टिंग. मग मी नेहमी सांगतो की बुल मार्केट हे नेहमी रिटेस्टिंगवरच ट्रेड करायचंय आणि बेअर मार्केट हे नेहमी ब्रेकआउटला ट्रेड करायचंय राईट. ब्रेकआउट इथे अजून आपण ट्रेड नाही करणार बिकॉज दिस इज अ बुल मार्केट.
आपल्याला बुल मार्केट किती वर जाईल आणि किती वरतून ते खाली पडेल हे काही आयडिया नसतो. सो ऑलवेज बेटर टू बी सेकंड. इथे ट्रेड करायचं. परत वर गेलं, परत खाली आलं, इथे ट्रेड करा. परत वर गेलं, परत खाली आलं, इथे ट्रेड करा. डोंट ट्रेड ॲट धिस लेव्हल. कारण की हा टॉप असू शकतो. यू नेव्हर नो कुठला टॉप कधी असेल, राइट? पहिले टॉप होऊ द्या, तिथून थोडंसं खाली करेक्ट होऊ द्या, थोडा टाइम तिथे स्पेंड करू द्या आणि मग ट्रेड करा. सो इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू ट्रेड ॲट सेकंड इन बुल मार्केट. ठीक आहे. तो हे आता काय होईल, ही जी कॅन्डल बनली आहे ती खूप जबरदस्त कॅन्डल बनली आहे. मी सगळं परत एकदा डिलीट करतो आणि आपण फक्त या 2 कॅन्डलना रेफर केलं, तर ही एक रेंज निफ्टीची खूप चांगली आहे. सो दिस इज 2 कन्झिक्युटिव्ह बुलिश कंट्रोल कॅन्डल, राइट? या दोन्ही कॅन्डल्सच्या रेंजमध्ये मार्केट जर टाइम स्पेंड करते, तर ह्याचा 50% काय येईल? याची 50% लेवल ही आहे. विच इज मॅचिंग विथ धिस अर्लियर सपोर्ट्स, राइट? तर माझ्यासाठी मी ट्रेड कुठे करेन निफ्टीला? मी ट्रेड साधारण या झोनमध्ये ट्रेड करायला बघेन बाईंग साइडला. सो आय एम वेटिंग की मार्केट वरतून परत एकदा खाली एक बाउन्स देईल. आणि मे बी इथून एक वीक, दिस इज अ वीकली चार्ट, राइट? 1 वीक, 2 वीक, 3-4 वीक मार्केट कदाचित असेही राहिले, भरोसा नाहीये काय. आणि मग एक ब्रेकआउट मिळेल आपल्याला. किंवा मग सरळ सरळ मार्केट गॅप अप उघडेल, अजून लोकांना ट्रॅप करेल, इथे जाईल आणि परत इथून एक रेजिस्टन्स घेऊन खाली येऊन मग इथे जर टिकलं वरती, देन इट्स ओके. कुठेही सपोर्ट घेऊ, हा खालचा सपोर्ट घेऊ किंवा सरळ ब्रेकआउट देऊन वर जाईल, परत तिथून खाली येईल आणि इथे टिकेल. मग मी इथे ट्रेड करेन 17,300 ला. त्यात काय वाईटपणा वाटण्यासारखं नाही की मग आधीच करायला हवं होतं, असं नसतं. यू शुड बी कन्फर्म वाईल ट्रेडिंग. तर हा झाला मार्केटचा व्ह्यू, राईट? की निफ्टीमध्ये या ज्या गोष्टी आहेत की या बघणं खूप महत्वाच्या आहेत की लेवल्स, पायवटल लेवल्स कुठल्या इम्पॉर्टंट आहेत. सो आय होप दिस इज क्लिअर. ओके. सो निफ्टीचा व्ह्यू तर झाला हा. आपण आता सेक्टर अनालिसिस पण बघूया. बँक निफ्टीमध्ये पण बँक निफ्टीने एक इम्पॉर्टंट जी आपली लेवल एकच ड्रॉ करून ठेवलेली होती मागच्या वेळी, तिथेच बरोबर सपोर्ट घेतला मागच्या प्रसन्न, मला एक आठवड्यातला. क्वेश्चन. आणि मला एक्सपेक्ट होतं की इथे येऊन थांबेल बँक निफ्टीचा फॉल. प्रसन्न, कारण की ही जी कॅन्डल होती, एक जबरदस्त हॅलो. बुलिश कंट्रोल कॅन्डल बनलेली या आठवड्यात. कधी होता हा आठवडा? फेब्रुवारी महिन्यात. तर त्या फेब्रुवारी महिन्याची जी रेंज आहे, त्या रेंजच्या 50% मगाशी मी जरा निफ्टीमध्ये दाखवलं तसंच बरोबर 50%च्या आसपास तिथे मार्केटने सपोर्ट घेतला आणि एक बाउन्स दिलाय. बट आता ही हा जो वरचा रेझिस्टन्स आहे, हा क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे. हा जो पॉइंट आहे. तर हा पॉइंट क्लिअर केला तर ही जी एवढी जी रेंज आहे तेवढं मार्केट बँक निफ्टी तुम्हाला वरच्या साईडला इज नॉट एबल टू हिअर अस. प्लीज टेक युअर क्वेश्चन. ओके ओके. हा, प्लीज टाईप युअर क्वेश्चन्स, कारण की मला तुमचा आवाज नाही येते आज. देर इज सम सिस्टम एरर. जे कोणी नवीन जॉईन झालेत त्यांचा आवाज मला येत नाहीये, कारण की काहीतरी प्रॉब्लेम आहे स्काईप मध्ये. सो प्लीज टाईप युअर क्वेश्चन्स. ओके. तर ही जी एक रेंज आहे बँक निफ्टीमध्ये, ही जर रेंज मी काढली तर साधारण एक 12-13% अपसाईड मला दिसते, जी बरोबर एक्झॅक्टली त्याच्या ऑल टाइम हायच्या आसपास कुठेतरी जाते. नॉट ऑल टाइम हाय आय गेस, मे बी. येस, ऑल टाइम हाय. सो एवढी एक अपसाईड आहे आणि ज्या तऱ्हेने PSU बँकांनी बाउन्स दिलाय मागच्या आठवड्यात, SBI म्हणा किंवा बँक ऑफ बडोदा म्हणा किंवा बाकीच्या ज्या बँकेत, तर किंवा ICICI बँक आहे. HDFC अजूनही थोडीशी स्ट्रगल करते, पण बाकीच्या बँकनी एक चांगला एक पुलबॅक दिलेला होता. सो आय एम जस्ट वेटिंग की हा एक रेजिस्टन्स क्लिअर होईल आणि मार्केट परत त्याच्या वरच्या लेवलला टच करायला प्रयत्न करेल. ओके. इंटरेस्टिंग आहे मेटलसाठी. मेटलमध्ये आपण ही जी एक सपोर्ट जो ड्रॉ केलेला होता, तर लुक ॲट धिस की प्रत्येक वीकला मार्केट तिथे जाऊन रेजिस्टन्स घेते ॲट एव्हरी वीक. पण मागचे जे 2 आठवडे आहेत, राईट? किती आठवडे झाले आता इथे आपण बोलून डिस्कस करून? 1, 2, 3, 4, 6, 7, 17 to 18 वीक्स, राईट? जवळजवळ 4 महिने. 4 महिने मार्केट जवळ-जवळ या रेंजमध्ये ट्रेड करतंय.
आणि आता जे क्लोजिंग या आठवड्याचं आलंय ते हार्डली त्या त्या ट्रेंड लाईनच्या आतमध्ये क्लोजिंग दिलेलं आहे मार्केट. मी थोडंसं झूम करतो या चार्टला. लुक ॲट दिस. आणि ही एक रेंज आहे त्याच्या आधीच्या 2 आठवड्यापूर्वीच्या एक कॅन्डलची. जर ही रेंज ब्रेकआउट झाली तर मेटल स्टॉक्सला फोकस करा. टाटा स्टील असेल, ग्रॅफाइट असेल किंवा असे चांगले चांगले मेटल स्टॉक जे आहेत. एक मोदिसन मेटल आहे. Nifty has broken 200-day moving average on downside and again broke it on upside with gap up. Now, do you think it still has relevance? मी डेली चार्ट आता अमोद नाही डिस्कस करत आहे कारण की डेली चार्टला चॉपीनेस असणारच आहे मार्केटमध्ये. 200 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास नेहमीच मार्केटमध्ये ऍक्शन भरपूर होते. करंटली परत 2-3 दिवसांनी तो 200 दिवसाच्या खाली परत जाईल किंवा परत वर येईल. सध्या आपण सगळे चार्ट विकलीवर डिस्कस करतोय कारण की विकलीवर थोडंसं एक स्टेबल पिक्चर दिसतंय आपल्याला. म्हणून मी डेलिव्हरीतली आज कुठलेच चार्ट डेलीवर डिस्कस नाही करत आहे. बट येस, की 200 दिवसाच्या आसपास जर निफ्टी आहे तर ही खरेदीची चांगली वेळ आहे ऍक्च्युली. कारण की इंडेक्सला 200 दिवसाच्या खाली जा किंवा वर जा काही फरक नाही पडत. फरक कधी पडतो की निफ्टी जर 200 दिवसाच्या ऍव्हरेज पेक्षा जर 15, 20, 30% वर आहे, दॅट इज अ कन्सर्न जो आधी आपल्याला होता. आता 200 दिवसाच्या आसपास जर निफ्टी आहे तर मग घाबरायचं काहीच गरज नाही. तो खाली गेला तरी मग बाईंगच करायची. सो मेटलमध्ये मला चांगला स्कोप वाटतोय. सो माझं पहिलं सेक्टर मी जे फोकस ठेवणार आहे येणाऱ्या काही दिवसात ते मेटल सेक्टर आहे पहिलं म्हणजे. सेकंड मीडिया. मीडियाचे स्टॉक मी काही खूप बघत नाही, पण मीडिया बरोबर त्याच्या अर्लियर रेजिस्टन्सच्या इथे सपोर्ट घेऊन त्याने बाउन्स दिला. आणि ही जी मोठी रेडिश कॅन्डल होती त्याच्या वर जाऊन या आठवड्याचं क्लोजिंग दिलंय. सो हू आर इंटरेस्टेड इन मीडिया स्टॉक डेफिनेटली चांगलं सेक्टर वाटतंय आता. फार्मा. फार्माने पण त्याची एक रिट्रेसमेंट होती 0.38 ती कंप्लीट गेली. बरोबर तिथून एक बाउन्स आलाय आणि त्याचा फार्मा परत एक चांगल्या एक मोमेंटला मला वाटतंय. फार्मा रिलेटेड स्टॉकनी पण एक चांगला बाउन्स दिला या आठवड्यामध्ये. निफ्टी आयटी मध्ये मला अजूनही थोडासा डाऊट आहे. निफ्टी आयटी अजूनही खूप काय म्हणतात ते प्रीमियम रेटला चाललंय. मला अजूनही थोडं करेक्शन एक्सपेक्टेड आहे. आय डोंट नो इफ आय विल गेट दॅट ऑर नॉट. बट एक चांगलं हेल्दी करेक्शन अजूनही आयटी मध्ये मला हवंय. किंवा नाही आलं तरी मी आता आयटीला इग्नोर करेन कारण की मला आता ते सगळंच खूप महागडं प्रकरण वाटतंय सिरियसली. की खूपच हाईप झालेलं आहे. आणखीन अजूनही त्याच्यामध्ये मेजर करेक्शन यायचे चान्सेस आहेत आयटी मध्ये. सो सध्या या ह्याच्यात मी आयटीला टच नाही करणार आहे कुठल्याही परिस्थितीत. कारण की त्याची एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू माझ्यासाठी फेअर नाहीये. ती खूप प्रीमियम मध्ये चाललंय सगळं. एफएमसीजी ही आपण एक लेवल ड्रॉ केलेली होती. बरोबर तिथे आला आणि एक आठवडा खाली गेला, पण त्याने लगेच बाउन्स देऊन ती लेवल परत रिगेन केली. तो एक फक्त एक शेकआउट केला रिटेलर्सना आणखीन परत त्याने ती लेवल एक रिगेन केलेली आहे. सो पहिला स्टॉक तर यू नो एफएमसीजी मध्ये कुठला आहे, राईट? तर माझ्यासाठी हा खूप चांगला स्टॉक आहे आता एफएमसीजी मध्ये आणि दुसरा आहे तो एचयूएल. दोन्ही स्टॉक खूप चांगले आहेत आता या पॉइंटला घेण्यासारखे. तर एफएमसीजी सेक्टर पण एक चांगलं आहे. स्मॉल कॅपने जो एक सपोर्ट तोडलेला होता, मेजर सपोर्ट जो तोडलेला होता आणि आता परत तिथे रिटेस्टिंग करत आहे. सो या आठवड्यात कळेल की रिटेस्टिंगच होतं आणि तो तिथून परत खाली जायला प्रयत्न करतोय की ही लेवल रिगेन करून तो परत मग त्याच्या ज्या नॉर्मल आपला जो कोर्स आहे तिथून तो परत त्याचा प्रवास सुरू करेल तो. तर ते येणाऱ्या आठवड्यात कळेल की ही लेवल जर रिगेन झाली तर परत स्मॉल कॅप मध्ये जे चांगले क्वालिटी स्टॉक्स आहेत ते परत धावायला सुरुवात करतील. अदरवाईज मग परत करेक्शन ते सुरू राहील कारण की मग अजूनही स्मॉल कॅपची जी रन आहे ती खूप वन वे रन झालेली आहे. त्यामुळे अजूनही कुठेतरी एक करेक्शनचा चान्सेस आहेत किंवा मग इथे एक सरळ हेड अँड शोल्डर बनेल पॅटर्न. याचं ब्रेकआउट मिळेल आणि अजून एक करेक्शन देईल ते खालच्या जो त्याचा एक रेजिस्टन्स होता तो आता सपोर्टचं काम करेल, राईट? सो देर आर मल्टिपल पॉसिबिलिटीज की स्मॉल कॅप सेक्टरला थोडंसं अवॉइड करा सध्या किंवा इन्व्हेस्ट केले तरी खूप चांगल्या स्टॉक्स मध्येच करा. फक्त फंडामेंटली चांगल्या स्टॉक्स मध्ये करा. कारण की स्मॉल कॅप मध्ये जेव्हा करेक्शन येतं तेव्हा ते खूप भयंकर करेक्शन असतं. खूप फास्ट आणि कमी वेळात करेक्शन कम्प्लीट होतं. सो अजूनही इथे एक इतकी मेजर पायवटल लेवल अजूनही क्लोजिंग मला हवंय आठवड्याचं. जर नाही झालं या आठवड्यात क्लोजिंग तर परत स्मॉल कॅप मध्ये एक विक्री सुरू होण्याची शक्यता आहे.
ऑटो सेक्टरमध्ये पण खूप काही खास नाहीये. ही जी ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेलं होतं, ब्रेकडाउन झालेलं होतं, परत ती रिगेन केलेली आहे त्याने विकली बेसिसवर. आणखीन जर ही इथे टिकली परत, ह्या आठवड्यात जर रिगेन झाला, तर परत आपल्याला इकडची जी टार्गेट आहेत 12,063 ची ती आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे ऑटो रिलेटेड जे ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, बॅटरीज कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला चांगले चार्ट्स आता दिसतात. यू कॅन सर्च ऑन युअर ओन आणि मिळाले तर मलाही शेअर करा तुम्ही. ओके. पीएससी सेक्टर खूप चांगलं आहे. जो त्याचा सपोर्ट होता तिथेच रिगेन करतोय. त्यामुळे पीएससी सेक्टर माझ्यासाठी अजूनही मी सांगत आलेलो आहे की पीएससी सेक्टरच यावर्षी चालणार आहेत. त्यामुळे अजूनही मी त्याच व्ह्यूवर कायम आहे. म्हणजे माझा व्ह्यू बदललेला नाहीये, कारण की चार्ट्सही बदललेले नाहीयेत. करेक्शन झालं, एवढं मार्केट पडूनही हा अजूनही तिथे कन्सॉलिडेटच करतोय, जो इंडेक्स आहे पीएससीचा. तो गव्हर्नमेंट रिलेटेड ज्या कंपन्या आहेत, त्या अजूनही घेण्यासारख्या आहेत, चांगल्या प्राईसवर आहेत. सो यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ. मिड कॅप सेक्टर स्मॉल कॅप सारखंच एका चॅनलमध्ये ट्रेड करतोय, अडकलेलं एका चॅनलमध्ये. तर या चॅनलचा ब्रेकआउट आला तर परत आपल्याला एक 12,000 पर्यंतची मिड कॅपची टार्गेट मिळतील आणि मिड कॅप स्टॉक्स परत धावायला सुरुवात करतील. त्यामुळे हा एक चॅनल ब्रेकआउट या आठवड्यात बहुतेक होऊ शकतो. पीएसयू बँक इज सेम लाईक पीएससी सेक्टर, करेक्ट. इतकं होऊनही हा अजून काही चार्ट त्याने गिव्ह अप केलेला नाहीये. इतकं मागचे काही आठवडे एवढे युद्धापर्यंत, न्यूक्लिअर वॉर पर्यंतच्या धमक्या येऊन पण पीएसयू बँकवर काहीच त्याचा परिणाम झालेला नाहीये. इट जस्ट रिटेस्टिंग इट्स प्रिव्हियस रेजिस्टन्स, दॅट्स इट. त्यामुळे इथून मला परत एक इथून खरेदीची संधी आहे आता, की परत एक त्याच्या ऑल टाइम हाय पर्यंत पीएससी बँक जाऊ शकतात. सो कीप वॉच ऑन दिस इंडेक्स. आणि सगळ्यात पॉवरफुल इंडेक्स एनर्जी, राईट. ओएनजीसी आपण बघतोच होत की त्याने चांगला हाय मारला आणि प्रत्येक करेक्शन झालेलं आहे, पण अजूनही चांगल्या पोझिशनला ओएनजीसी आहे बाय करण्यासारखा. आणि रिलेटेड पॉवर रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत, एनर्जी रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत, सगळे चांगले आहेत. ऑल टाइम हायवर आत्ता क्लोजिंग दिलेलं आहे. दिस इज द हायेस्ट विकली क्लोजिंग एव्हर, राईट. सो माझ्यासाठी सगळ्यात पॉवरफुल सेक्टर आहे आठवड्याचं एनर्जी सेक्टर. तर त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही स्विंग ट्रेड मिळालं तर डेफिनेटली तुम्ही घेऊ शकता. रिअलिटी सेक्टर काय खूप काही मी डिस्कस नाही करत, त्यामुळे आय विल इग्नोर दिस. इंडिया विक्स कूल डाऊन होतोय आता. जो मध्ये अचानक एक स्पाइक आलेला होता, फार 35 पर्यंत मोमेंटम गेलेला होता. तो आता एक 22% आसपास एक आलेला आहे. तो कंट्रोलेबल आहे खूप, की परत ती जी एक मोठी रेंज होती, ही जी एक रेंज आहे, त्या रेंजमध्ये तो परत एंटर करतोय, राईट. तर सध्या मार्केटमध्ये फिअर कंट्रोलमध्ये आली आहे मागच्या 2 आठवड्यामध्ये. तर बेटर आहे की हा अजून खाली जाईल. एक 17-18च्या लेवलला आला तर एक चांगली परत मार्केट स्टेबल व्हायची शक्यता आहे. USD INR ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाला आणि रिटेस्टिंग झालाय. तर हे एक मला खूप थोडंसं कन्सर्न आहे की इथून परत आता वरती नको जायला. इथून वरती गेला रिटेस्ट करून तर परत एक काय म्हणतात ते बँकिंग सेक्टरसाठी ते चांगलं नसेल. परत तिथून एक प्रेशर येईल. सो लेट्स सी की काय होतंय. USD INR टिकतोय का नाही टिकत आहे हे आपण चेक करू आता येणाऱ्या आठवड्यामध्ये. बाउन्स देतोय की नाही देतोय. सो येस, दिस इज द सेक्टरल अनालिसिस. सो बिफोर मुव्हिंग टू फर्दर स्टॉक, काही तुमचे असतील डाऊट तर तुम्ही क्लिअर करू शकता आता. मी काही स्टॉक शॉर्टलिस्ट केलेत तर ते पण आपण डिस्कस करू आता. आणि बाकीचे जे काही आहेत पोर्टफोलिओ स्टॉक ते पेड कॉल्समध्ये मी देणारच या आठवड्याचं. पण त्यातले काही मी आज इथे सिलेक्ट केलेले आहेत. सो फर्स्ट इज रॅडिको. दिस इज ऑल्सो ऑल विकली चार्ट. मी आज कुठलाच डेली चार्ट घेत नाही, सगळे विकलीवर मी डिस्कस करतोय. हा एक झोन होता. या झोनमध्ये एक सेलिंग प्रेशर यायची शक्यता होती आणि रॅडिको खेतान जबरदस्त कंपनी आहे. अल्कोहोल रिलेटेड कंपनी आहे आणि त्याचा बिझनेस हा नेहमीच अप असतो. तर एक हेल्दी करेक्शन एक्सपेक्टेड होतं, ते आलेलं आहे. आणि हा जो एक अगेन आपण आता मगाशी कुठेतरी चार्ट डिस्कस केला, आय थिंक निफ्टीचाच एक आपण चार्ट डिस्कस केलेला, की इथे एक अनेक महिने म्हणजे 2 महिन्याचे कन्सॉलिडेशनचं ब्रेकआउट आलेलं. बरोबर तिथेच आता एक सपोर्ट रॅडिको खेतानने घेतलेला आहे. सो युअर रिस्क इज व्हेरी लो इन दिस स्टॉक, राईट. तुमची रिस्क फार कमी आहे.
मी लॉंग पोझिशन इथून ओपन केली, जर माझा स्टॉप लॉस या पिव्हटल लेवलच्या खाली ठेवला मी कुठेतरी, तर हार्डली 16% ची माझ्याकडे रिस्क आहे आणि पण माझं टार्गेट पहिलं असेल साधारण ऑल टाईम हाय, विच इज अ 33%, राईट? सो 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो मला इथे सरळ सरळ मिळतो. आणि जर ही एक रेंज ब्रेकआउट दिलं, या रेंजचा एक ब्रेकआउट जर आपल्याला मिळाला, राईट? सो दिस इज अराउंड 57%, करेक्ट? तर आपलं टार्गेट असेल रॅडिको खेतानचं 1700च्या आसपास काहीतरी, 1700. दिस विल बी माय इन्व्हेस्टमेंट टार्गेट, नॉट स्विंग टार्गेट. स्विंग टार्गेट माझं इथपर्यंतच असेल, अराउंड 1200च्या आसपास वगैरे मी कुठेतरी बुक करेन त्याला. पण जर मी इन्व्हेस्ट करतोय तर मी साधारण त्याचं टार्गेट ठेवेन 1740च्या आसपास किंवा 1700 राऊंड फिगर. तर ही जी रेंज येते माझ्यासाठी ती येते अराउंड 80% रिटर्नसाठी, करेक्ट? सो हा एक चांगला इन्व्हेस्टमेंट कॉल आहे आता आणि रिस्क फारच कमी आहे. हार्डली 16% ची रिस्क आहे तुम्हाला आणि रिवॉर्ड 80% आहे, राईट? सो एक इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह जर मी बघितला आत्ताच्या सिच्युएशनला, तर हा एक माझ्याकडे खूप चांगला स्टॉक वाटतोय. बाईंग झोन ऑफ बर्जर पेंट हा मी खूप आधीच ड्रॉ केलेलं होतं. इथे येईल स्टॉक हे मला वाटलंच नव्हतं आणखी, म्हणजे इतक्या लवकर येईल. आणि हा एक फ्लॅग ब्रेकडाऊन झालेला होता आणि बरोबर त्या झोन मधून त्याने बाउन्स मारला, राईट? सो आता बर्जर पेंट हा बाईंगला अवेलेबल आहे. मला ती लेवल पकडता नाही आली कारण मागच्या आठवड्यात मी बिझी होतो, त्याच्यामुळे मला तो ट्रेड करता नाही आला बर्जरचा. पण ठीक आहे, म्हणजे अजूनही मला कुठेही हा इथे खाली मिळाला 680च्या आसपास किंवा 700च्या आसपास, तर हा एक लॉंग टर्म साठी हा एक्सलंट बाय आहे, राईट? तर बर्जर पेंट वर पण लक्ष ठेवा. ब्लॅक रोज ही एक पण फंडामेंटली चांगली कंपनी आहे. आणखीन ह्याच्यामध्ये ही जी तुम्ही कॅन्डल बघितली, सर, फोकस ऑन दिस कॅन्डल अँड लुक ॲट द व्हॉल्युम्स. ओके, ट्रिमेंडस व्हॉल्यूम आलेत अचानक, विच इज अबाव 3 टाइम्स ॲव्हरेज व्हॉल्यूम. ही ब्लू लाईन दिसते, दिस इज ॲव्हरेज व्हॉल्यूम, राईट? ॲव्हरेज व्हॉल्यूमच्या 3 टाइम्स व्हॉल्यूम आलेले आहेत आणि प्लस इथे इन्क्लाइंड व्हॉल्यूम आधीच होते, डबल दॅन द ॲव्हरेज. इथे ट्रिपल अँड 4 टाइम्स ऑफ द ॲव्हरेज व्हॉल्यूम आलाय. मग त्या स्टॉकने त्या रेंज बनवली, त्या रेंज नंतर परत एक करेक्शन आलं, पण त्या करेक्शन मध्ये इफ यू सी द व्हॉल्यूम्स आर बिलो ॲव्हरेज, करेक्ट? हा कॉमन सेन्स आहे ऍक्च्युली. सो नाव समवन इज अक्युम्युलेटिंग दिस स्टॉक सायलेंटली. सो आपल्याला इथे चांगली संधी आहे ह्याला घ्यायला, करेक्ट? आणि या रेंजचं जर ब्रेकआउट आलं तर यू नो किती टार्गेट येणार आहे ते, राईट? एवढं टार्गेट आपल्याला परत वरच्या साईडला एक बघायला मिळेल, विच इज अराउंड 300 रुपीज. आणि जर मी इथून रिटर्न्स त्याचे काढले, अराउंड 50% रिटर्न मला एक्सपेक्टेड आहे तिथून. काय वाईट आहे, राईट? आणि रिस्क इज व्हेरी लो. देर इज द स्टॉप लॉस बिलो दिस लेवल. हार्डली 13%चा स्टॉप लॉस आहे तुमचा अँड 50% इज टार्गेट, राईट? सो काय वाईट या ट्रेडमध्ये? अपॉर्च्युनिटीज असतात, तुम्हाला फक्त बघावे लागतात. आणि चार्ट स्टडी जोपर्यंत तुम्ही नाही करत, तुम्ही कितीही टिप्स घ्या, काही करा, जोपर्यंत तुम्ही शिकत नाही टेक्निकल गोष्टी, त्या कशा बघायच्या, स्कॅनिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. मी नेहमी सांगतो की स्कॅनिंग करणं हे खूप गरजेचं आहे. योग्य वेळी योग्य स्टॉकच्या वेळी आपण तिथे हजर असणं आणि तो त्याच वेळीच घेणं, हेच एक ऍक्च्युअली स्किल आहे टेक्निकल अनालिसिस मधलं. बाकी काही नाहीये. बाकी तुम्ही फंडामेंटल्स, तुमचा स्टडी वगैरे सगळं आहेच. पण ते टायमिंग डेव्हलप करणं इज अ पार्ट ऑफ युअर प्रॅक्टिस ऍक्च्युअली. नेक्स्ट स्टॉक इज पीएफसी. जसं मी म्हटलं, एनर्जी सेक्टर, पॉवर सेक्टर आणि बाकीचे सगळे सगळे सेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये पीएफसी हा एक चांगला स्टॉक आहे, कारण की हा स्टॉक डिव्हिडंड पण जबरदस्त डिव्हिडंड देतो. राईट? रेक, पीएफसी हे सगळे, ओएनजीसी हे सगळे स्टॉक्स आहेत, ते खूप चांगले डिव्हिडंड पण देतात. म्हणजे एफडी एवढे तुम्हाला रिटर्न तरी मिळतात. प्लस ऍप्रिसिएशन काही झालं त्याच्यावर, तुम्ही योग्य वेळी तो स्टॉक घेतलात, तर तुम्हाला ते रिटर्नही मिळतात. तो ही एक ट्रेंड लाईन कधींची तो फॉलो करतोय आणि तो ब्रेक करत नाहीये. इथे एक त्याने ब्रेक करायचा प्रयत्न केलेला 150च्या आसपास, परत तो खाली आलाय. पण खाली येताना आता तो थांबलाय. इट इज नॉट फॉलिंग नाव. तो थांबलाय आणि बिलो एव्हरेज व्हॉल्यूम्स आहेत. म्हणजे खूप काही अग्रेसिव्ह काही सेलिंग दिसत नाहीये त्याच्यामध्ये, राईट? इथून जर ह्याने ही ट्रेंड लाईन इथून ब्रेक केली, तर एक चांगला परत रन मिळेल आपल्याला, साधारण 150च्या आसपास वगैरे, 149च्या आसपास परत एक रन मिळेल.
आता ही ही जर ट्रेंड लाईन ही ब्रेक झाली तर मग जी पूर्वीची टार्गेट दिलेली होती ती परत ही जी रेंज आहे 250च्या आसपासची, तर ते टार्गेट तुम्हाला परत इथे बघायला मिळेल. अर्थात हा खूप स्लो मूव्हिंग स्टॉक आहे. ह्याची टार्गेट कधी येतील आय रिअली डोंट नो. पण तोपर्यंत तुम्हाला डिव्हिडंड तरी मिळत राहील याचा. सो डबल फायदा आहे. तुम्हाला डिव्हिडंड तर नक्कीच मिळेल तुमचे इन्व्हेस्ट केलेला अमाउंट एवढा. आणखीन वेट ह्यामध्ये काही रिस्क नाही, रिस्क फ्री स्टॉक आहे हा अतिशय. ऑलमोस्ट 100% चा गेन इथे मला दिसतोय. इट्स अ इन्व्हेस्टमेंट स्टॉक. स्विंग नाहीये की एक 2 महिन्यात लगेच रिटर्न आले असं नाही होणार. कदाचित अजून 2-3 वर्षही लागतील. पण 2-3 वर्षाचा जरी मी रिटर्न काढला तरी 30% CAGR काही वाईट नाहीये. 3 वर्षांनी 100% मला रिटर्न आले याच्यात तरी. राइट? सो इट्स अ रिअली नाईस स्पॉट टू अॅक्युम्युलेट PFC. Okay. I was expecting Sanjay sir will type something on PFC. Slow fee stop. काय हवंय अजून मग त्या स्टॉक मध्ये? राईट. नाउ मूव्हिंग टू अ गॅस सेक्टर. इंद्रप्रस्थ गॅस खूप चांगल्या लेवलला आता अवेलेबल आहे. तर सपोर्ट आता मी चेंज करतो. इथून रिस्क फारच कमी आहे. म्हणजे स्विंग जी रिस्क आहे ती फार कमी आहे. हार्डली 19%. राईट. 18-19% ची रिस्क आहे, पण रिवॉर्ड जर बघितला तर 40%. एक्झॅक्टली 1:2 चा ट्रेड आहे हा. आणि इन्व्हेस्टमेंट स्टॉक आहे. बेसिकली मी म्हणेन की स्विंगही करू नका याच्यामध्ये. तुम्ही घेऊन ठेवा या स्टॉकला. अँड लुक ॲट व्हॉल्यूम. लाइक 3 टाइम्स ऑफ ॲव्हरेज व्हॉल्यूम एंटर झालाय मागच्या आठवड्यात. कारण की ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. ₹300 320च्या आसपास IGL मिळणं ही रिअली गुड थिंग ॲक्चुअली. कारण की ही रेंज ब्रेकआउट झाली तर परत 800 पर्यंतची टार्गेट याची परत ओपन होते. इफ आय कॅल्क्युलेट दिस. So what's the gain now from here? 100% गेन. राईट. 3 वर्षात आला तरी 30% चा CAGR आहे. 5 वर्षात आला तरी 20% चा CAGR आहे. राईट. तो माझ्यासाठी IGL एक पीक आहे. त्याचाच भाऊ MGL तोही जबरदस्त त्याच्या सपोर्ट झोनवर आता उभा आहे. मी साधारण 720 ला हा दिलेला होता ग्रुपमध्ये, पेड ग्रुपमध्ये. तो 768 च्या आसपास ट्रेड करतोय. खूप काही फरक नाहीये. पण परफेक्ट लेवल आम्ही उचलली त्यावेळी. खाली आला आणि लगेच आम्ही घेतला. कारण की ह्याच्याहून खाली जाणं काही त्याला आता मला वाटत नाही खूप काही जाईल याच्यामध्ये. करेक्ट. कारण की स्टॉप लॉस फार सोपा आहे. जर स्विंगसाठी कोण घेतंय तर 684 680 च्या आसपास स्टॉप लॉस लावला तरी खूप आहे. पण त्याची वरची साईड खूप जबरदस्त मोठी. सो ऑलमोस्ट 1:5 रिस्क रिवॉर्ड रेशो आहे MGL मध्ये. व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड. करेक्ट. व्हॉल्यूम्स आर ऑल्सो गुड. कोणतरी इथे एंटर झालंय बिग व्हॉल्यूम आणि परत करेक्शन होतंय, परत अॅक्युम्युलेशन होतंय आणि चाललेलं आहे. ठीक आहे. तर हा परत खाली जाईलही. बट धिस इज द इन्व्हेस्टमेंट स्टॉक. हे सगळे स्टॉक्स आहेत, इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स आहेत. हे साधारण स्विंग ट्रेड ह्याच्यामध्ये नाही केलं तरी चालेल. घेऊन ठेवा. लो क्वांटिटी, लो क्वालिटी ह्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊन ठेवा. खूप काही इन्व्हेस्ट करू नका. थोडेसे इन्व्हेस्ट करा, बट ह्याच्यात रिटर्न तुम्हाला सगळे मोठे-मोठे मिळतील. कोरोमंडल मी ऑलरेडी दिलेला होता. टार्गेट त्याचं कालच आलं. एक्झॅक्ट 600, 839, 884 टार्गेट दिलेलं होतं मी. अँड लाँग टर्म होल्डिंग ₹1000 होतं. तर हा एक ट्रेड माझा ऑलरेडी रनिंग आहे. अजून मी काही बुक केलं नाहीये प्रॉफिट याच्यामध्ये. साधारण 1000च्या आसपास मी बुक करेन मी. राइट. सो हा एक ट्रेड पण खूप चांगला आहे. कारण की हा जवळपास ह्याच्या वरच्या रेंजवर जाईल इथून. त्यामुळे मग इथून जरी मी रिटर्न काढले ह्याचे साधारण स्टिल 23-30% रिटर्न स्विंगसाठी मला याच्यात मिळतील. सो हा एक चांगला स्टॉक आहे. देन नेक्स्ट इज स्वीट, कोटक महिंद्रा बँक. हाही इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगला आहे. कारण लुक ॲट व्हॉल्यूम. लुक ॲट दिस कॅन्डल अँड लुक ॲट दिस व्हॉल्यूम. कोणतरी अॅक्युम्युलेट करतंय याला. आणि इथे ज्यावेळी सेलिंग आलं त्यावेळी खूप काही याच्यामध्ये व्हॉल्यूम नाहीये. करेक्ट.
तुम्हाला असे बेसिकली बरेच स्टॉक मिळतील आता चांगले लेव्हलला अवेलेबल आहेत. त्यामुळे स्टार्ट करा, की तुम्ही याच्यात घ्यायला सुरुवात करा आता. नाहीतर ज्यांनी कोरोनाच्या वेळी मिस केलेत, ते आता परत मिस करतील नाहीतर. ऑलरेडी एक मागच्या आठवड्यात निफ्टीने लो मारला त्यावेळी अजून तुम्हाला खाली स्वस्तात मिळाले असते स्टॉक. पण मोस्ट ऑफ द पीपल्स आर इन व्हेरी मच हाय फिअर की आता गेलं मार्केट. असं नाही होत, की तुम्हाला संधी मिळते खरेदीची. रेक ऑल्सो ॲट अ रिअली गुड पोझिशन ॲक्चुअली, की इथे व्हॉल्यूम एंटर झालेला आहे आणि परत पुढचे काही आठवडे शांत झालेला आहे शेअर. पण हा त्याच्या ट्रेंड लाईनवरच ट्रेड करतोय. दिस इज सपोर्ट पॉइंट. करेक्ट. इथून हा जर बाउन्स दिला आणि ही ट्रेंड लाईन जर त्याने ब्रेक केली परत, तर आपल्याला परत पुढची चांगली टार्गेट याच्यात मिळू शकतो. राईट. तो हा एक पिव्हटल पॉइंट इथे मला एक दिसतोय, की परत हा इथून एक गेला तर मी 140 ला परत इथे एक खरेदी करेन. सो लेट्स सी रेक कसा बिहेव करतो येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये. आणि सेम की तुम्हाला डिव्हिडंड याच्यात खूप चांगला मिळेल. ट्रायंग्युलर फॉर्मेशन झालेलं आहे. सो ट्रायंग्युलर फॉर्मेशनचं टार्गेट यू नो किती येईल ते. अराउंड 250 260. पीएफसी सारखंच आहे ह्याचं काही खूप काही फरक नाही. रेक अँड पीएफसी ऑलमोस्ट सेम रनिंग देतात दोन्ही स्टॉक. इथेही 100% रिटर्न साठी तुम्ही प्ले करू शकता. सो येस, दॅट्स इट. दॅट्स इट फॉर द डे. आपले नेक्स्ट टेक्निकल क्लासेस सुरू होत आहेत या आठवड्यापासून. साधारण 25 आणि 26 पासून एक बॅच सुरू होते. आणि काही नवीन फीचर्स पण आलेले आहेत, ते मी नंतर पोस्ट करेन. पण जर कोणाला तुमच्या फ्रेंड्सना किंवा कोणाला जॉईन करायचं असेल तर डेफिनेटली यू कॅन रेकमेंड. आणि तुमचे काही स्टॉकचे क्वेश्चन असेल तर ते आपण चार्ट बघून घेऊया. आपल्याकडे आहे अजून 10-15 मिनिटं. कुठला तुमचा पर्सनल स्टॉक असेल तर आपण डिस्कस करू शकतो आता. एटी. ओके. एटीला पण ही लेवल एक लावून ठेवली होती. त्याच्या थोडासा आसपास येऊन त्याने एक बाउन्स दिलाय. सो येस, इट्स अ गुड चान्स टू बाय नाऊ ऍक्च्युली. एक झोन होतच ऑलरेडी, बरोबर त्या झोनच्या आसपास येऊन त्याने एक बाउन्स दिलेला आहे इथून. मी म्हटलं तसं की मोस्ट ऑफ दी स्टॉक त्याच्या मेजर लेवल पासून बाउन्स देऊन वर जातात आता हळूहळू. इथे एक पॉसिबिलिटी आहे की डबल टॉप पण बनवू शकतात. राईट. इथून परत एक जोरदार ब्रेकडाऊन पण होऊ शकतं. बट त्याच्यात घाबरायचं नाही आपल्याला. परत ब्रेकडाऊन झालं तर परत जिथे जिथे खाली मिळतील तुम्हाला, या सगळ्या कंपन्या ग्रेट कंपनीज आहेत. करेक्ट. तुम्हाला अॅक्युमुलेट करायचंच आहे. भले वर जाताना करा, खाली जाताना करा. सो जस्ट कीप ऑन दिस स्टॉक. चांगला आहे स्टॉक आणि बरोबर त्यांनी त्याच्या सपोर्टवरून बाउन्स घेतलेला आहे. एचडीएफसी लाईफ, टीएन पेट्रोबॉस, टीएन पेट्रोकेमिकल्स. एचडीएफसी लाईफ पर्सनली माझा आवडता स्टॉक नाहीये. खूपच ओव्हर हाईप स्टॉक आहे तो. आणि मी मागे पण सांगितलेलं बऱ्याच लोकांना की नका घेऊ हा. बऱ्याच आपल्या लेक्चरमध्ये मी डिस्कस केलेलं होतं की कायच्या काय पी आहे. मला आठवतंय अजूनही. काहीतरी 650 च्या आसपास मी सांगितलेलं की अजिबात घेऊ नका याला म्हणून. कोणतरी घेत होतं तो स्टॉक. आणि ॲज एक्सपेक्टेड लुक ॲट दिस. आणि व्हॉल्यूम्स आर सेलिंग व्हॉल्यूम्स. करेक्ट. हा खूप हाईप स्टॉक आहे. याची ₹200-300 पण लायकी नाहीये खरं तर. पण हा एचडीएफसीचा नाव आहे म्हणून हा खूप चाललेला आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये. पण याचा फंडामेंटल्स बघितले तर अजिबात जस्टिफाय नाहीयेत ते. त्यामुळे या प्राइसला पण आय एम नॉट इंटरेस्टेड इन एचडीएफसी लाईफ ॲक्चुअली. टीएन पेट्रो, गुजरात गॅस आणि डेल्टा कॉर्प. डेल्टा कॉर्प मी ऑलरेडी दिलेलं आहे. तरी डिस्कस करूया आपण. येस, इट्स अ परफेक्ट फ्लॅग. परफेक्ट फ्लॅग. जबरदस्त आहे हा चार्ट.
आणि लुक ॲट व्हॉल्युम्स. जबरदस्त व्हॉल्युम्स आहेत. कोणतरी मोठा प्लेअर एंटर झालेला आहे आणि त्यांनी रिट्रेसमेंट पण फिबोनाची रिट्रेसमेंट पण खूप चांगली दिली की इथून जे एक सेकंड, हे जे एक मोठं अनेक वर्षाचं ब्रेकआउट दिलं त्याने, तर आपण तिथून जर ती लेवल क्रॉस आपण इथून जी मोजली, करेक्ट एक्झॅक्ट 0.618 लेवल मला मोजायची पण गरज नव्हती, नुसतं दिसलं मला ऍक्च्युली. परफेक्ट त्याने इथून रिट्रेसमेंट कम्प्लीट केली आहे. सो इट्स अ रिअली गुड ट्रेड ऍक्च्युली संजय. 105 ला घेण्यासारखं आहे. ₹150 तर जातो हा इकडे. गुजरात गॅस, डेल्टा कॉर्प, टाटा पॉवर. गुजरात गॅस मध्ये थोडंसं एक होल्ड करायला लागेल, कारण की हे जे स्ट्रक्चर आहे हे खूप काही चांगलं दिसत नाहीये. म्हणजे जर एमजीएल, आयजीएल, एमजीएल जर आपण बघितलं तर तसं ह्याच्यामध्ये दिसत नाहीये की इथे सेलिंग व्हॉल्यूम आहे चांगला. तो म्हणजे सेलिंग दिस स्टॉक ऍक्च्युली, आणि मेजर पिव्हटल लेवल त्यांनी ही तोडली आहे, राईट. बाउन्स आला तरी हा जास्तीत जास्त ₹600 बाउन्स येऊ शकतो. इथून हा परत इथून सेलिंग प्रेशर याला येईल, आणि हाही एक अजून सेकंड पायवटल पॉईंट इथे त्याचा उभा आहे. तर हा ब्रेक झाला तर तो अजून खाली जाईल या गॅपच्या इथे. सो करंटली अवॉइड गुजरात गॅस. थोडीशी ऍक्शन अजून क्रिएट होऊन द्यायच्यात. आता सध्या हात घालण्यात काय पॉईंट नाही फॉर फ्रेश बाईंग. डेल्टा कॉर्प, टाटा पॉवर. डेल्टा कॉर्प तर आहे, चांगला चार्ट आहे तो. आम्ही ऑलरेडी लेवल 246 मार्क केलेली आहे. अँड येस, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर माझा फेवरेट पॅटर्न बनतोय इथे, आणि कप अँड हँडल सारखा पण पॅटर्न बनतोय. ही एक लेवल त्याची आता जबरदस्त क्लिअर झाली. लुक ॲट व्हॉल्यूम. कंपनी इज अक्युम्युलेटिंग दिस स्टॉक. जर हे स्टॉकचं ब्रेकआउट आलं तर ही रेंज आहे ती तर मिळेलच, पण हा खूप मोठा जाईल असं वाटतंय मला इथून. 365 तर जाईलच, आणि जर मोठं जर आपण टार्गेट काढलं 2018 ते 4 वर्षाचं, पुढच्या 4 वर्षाचं जर मी टार्गेट काढलं तर मला खूप मोठं टार्गेट दिसतंय. ही जी रेंज आहे तेवढं टार्गेट मला इथून दिसते, 478 वगैरे. ऑलमोस्ट 100% रिटर्न इथून या स्टॉकला पण अवेलेबल आहेत. नॉट 100% एक्झॅक्टली, अराउंड 70% रिटर्न. सो येस, चांगलं स्ट्रक्चर आहे चार्टचं आणि व्हॉल्यूम जबरदस्त आहे त्यामुळे, आणि बिझनेस पण चांगला आहे. आता मी गोव्यात होतो सो आय नो कॅसिनोचा बिझनेस खूप चांगला आहे. येस, अजून कुठला राहिलाय? टाटा पॉवर. टाटा पॉवर मला वाटते की हा खाली येईल अजूनही, कारण की थोडंसं त्याला एक, म्हणजे माझी जी लेवल आहे, मला फेअर व्हॅल्यू तर त्याचं मी जर फंडामेंटल अनालिसिस केलं, जेवढं मला समजतंय, इन्कम आणखीन त्यांचा रेव्हेन्यू बघता, 231 ही प्राइस ऍक्च्युअली जस्टिफाई नाही याला. म्हणजे मी तर ह्याला 244, 247लाच विकलेत, आणि मी नवीन एंट्री माझी आत्ता अवेलेबल नाहीये कुठे टाटा पॉवरमध्ये. मला जर हा कुठेतरी 170, 160च्या आसपास जर आला तर मी तेव्हा घेईन त्याला. कदाचित हे डिस्ट्रीब्युशन असू शकतं, कारण की हा एक सेलिंग व्हॉल्यूम आहे आणि परत तिथे ती लेवल मेंटेन करून कदाचित हळूहळू डिस्ट्रीब्यूट करू शकतो आणि एक ब्रेकडाऊन पटकन येईल. आणि खूप काही बाईंग व्हॉल्यूम पण दिसत नाहीये आणखीन, असं काही खूप काही एक डिसायझिव्हनेस काही नाही, एका साईडचा दिसत नाहीये व्हॉल्यूम वाईज. हा ब्रेकआउट जर ह्याच्यावरती मिळाला 268च्या वरती तर बघता येईल, पण आता तरी शक्यतो अवॉइड करा टाटा पॉवरला. हा, अगदीच इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचा असेल तर थोडे थोडे क्वांटिटीज जमवायला लागला तरी हरकत नाहीये, पण एक स्विंग ट्रेडिंगच्या दृष्टीने बघितलं तर आता नाहीये लेवल टाटा पॉवरची.
ओके, सेल विल बी द लास्ट स्टॉक ऑफ टुडे. ऑलरेडी 45 मिनिट्स झाले. एक शेवटचा आपण स्टॉक डिस्कस करूया. Sale is making flag pattern actually, right? And it is now exactly in its previous resistance. So good opportunity to buy. 98 च्या आसपास बाय करू शकता सेल फॉर अ टार्गेट ऑफ 145 150. आणि रिस्क कमी आहे फार, एक 10-15 रुपयाची रिस्क आहे फक्त. सो गुड ऑपॉर्च्युनिटी टू बाय. आणि मेटल सेक्टर जर चाललं तर सेल पण जबरदस्त चालेल. सो फॉर मी येस, इट्स अ गुड स्टॉक राईट नाव. अरे ग्रेट, अजून काय हवंय मग. 4 रुपीज डिव्हिडंड आहे. ऑलमोस्ट 20-25% डिव्हिडंड मिळतोय. बस झालं. ओके कूल देन. काही असेल तुमचे डाऊट तर आपल्याला मेसेज करू शकता. नंबर आहे माझा तुमच्याकडे. सो येस, बाय बाय. चलो, हॅव अ नाईस वीकेंड. बाय बाय.